तर ब्रेकिंग बातमी समोर येते ते पाहूया। जरांगे पाटील यांच्या संदर्भात सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यातील बैठक संपलेली आहे। बराच वेळ सुरू असलेली बैठक संपलेली आहे। मुंबईतील आंदोलनाबाबत शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे। तर सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान जरांगे पाटील थोड्या पत्रकार परिषद जे घेणार होते ते रद्द झाली आहे। शिष्टमंडळाशी चर्चेनंतर पत्रकार परिषद घेणार होते, मात्र ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे। सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या चर्चा झालेली आहे। या चर्चेनंतर जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार होते, मात्र ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे। या घडीची मोठी बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, सरकारी शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली। या चर्चेनंतर जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार होते, मात्र ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे। सुवर्ण मध्य निघण्याची शक्यता आहे का या चर्चेनंतर? जगदीश, अगदीच आपण बघतोय लोकशाही मराठी सकाळपासूनच या खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे मराठा रिझर्वेशन असेल किंवा हे मराठा आंदोलनकर्ते असेल यांची भूमिका असेल, त्यांच्या मागण्या असेल ते मांडत आलो। आज सुद्धा एकंदरीत मोठा दिवस हा मराठा आंदोलनकर्त्यांसाठी आहे, कारण आज मुंबईच्या दिशेने जाणार होते आणि मुंबईमध्ये आज हा मोर्चा धडकणार होता। कुठेतरी यापूर्वीच सरकारचे सर्व प्रयत्न हे सुरू झाले होते। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शिष्टमंडळ आलं होतं। शिष्टमंडळामध्ये 2 प्रतिनिधी सुद्धा होते या ठिकाणी महत्त्वाचे, आणि यामध्ये खरं तर पाऊण तास ही चर्चा सुरू होती। पाऊण ते 1 तास ही चर्चा झाली। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः 10 ते 15 मिनिटं जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून बोलत होते, अशा प्रकारची माहिती समोर आली। आणि यासाठी जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व जे GR असतील, जी माहिती असेल, जे निर्णय असेल सरकारने घेतलेले आतापर्यंत, ते सर्व मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवले आणि त्यांच्या संदर्भात माहिती त्यांना दिली आली आहे। आणि आता इथून पुढे मराठा आरक्षणासाठी सरकार कशाप्रकारे तयारी करते, कशाप्रकारे कोर्टामध्ये असेल कायदेशीर बाजू कशाप्रकारे मांडते, या सर्वांची माहिती, इत्यंभूत माहिती आहे ती मनोज जरांगे पाटील यांना दिलेली आहे। त्यामुळे मराठा आरक्षण हे मिळेलच, तुर्तास हे आंदोलन इथेच थांबवावं अशा प्रकारची मनधरणी ही मनोज जरांगे पाटील यांची करण्यात आलेली आहे। शिष्टमंडळामध्ये बैठकीला खरं तर फार वेळ लागला होता, कारण या वेळेमध्ये अनेक निर्णय सुद्धा सांगण्यात आले। मात्र आता इथून पुढे जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतची शिष्टमंडळाची बैठक आहे ती संपलेली आहे। यानंतर ते थेट पत्रकार परिषदेमध्ये आपला निर्णय जाहीर करणार होते, मात्र आता ते थेट शिवाजी चौक येथे जाऊन सर्व मराठे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्या जाहीर सभेतून त्यांचा निर्णय घेणार आहेत। दरम्यान त्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकूणच मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार की तो इथेच त्यांचा जो मोर्चा आहे तो थांबवणार, हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश, मात्र स्वप्नील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। या चर्चेमध्ये जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले का, काय माहिती याबाबत? नक्कीच कुठेतरी यश आले असं म्हणायला हरकत नाही, कारण जो या ठिकाणी मराठा आंदोलनकर्ते असतील किंवा या ठिकाणी अधिकारी असतील त्यांची जर आपण बैठक संपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जर हास्य पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले तर कुठेतरी ही चर्चा यशस्वी झाली असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय। त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा काही देहबोली ही वेगळी दिसत आहे। त्यामुळे नक्कीच ते कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत हे अनुमान लावता येणार नाही, मात्र कुठेतरी चांगला निर्णय हा या शिष्टमंडळाच्या बैठकीतून झाला असल्याची माहिती समोर येते। मात्र हा निर्णय काही वेळामध्येच सर्व नागरिकांसमोर, जनतेसमोर, हा सर्व मराठा आंदोलन करतात त्यांच्यासमोर जाहीरपणे मनोज जरांगे पाटील मांडतील। जगदीश, थोड्याच वेळा जरांगे पाटील यांची सभा होती, त्यात ते भूमिका मांडतील। मात्र कुठेतरी ही संपूर्ण चर्चा यशस्वी झाली अशीच देहबोली आहे असं स्वप्नील सांगतोय। मात्र स्वप्नील, तू त्या ठिकाणी आहेस, त्या ठिकाणी सध्या वातावरण कसं आहे? नक्कीच जगदीश, आपण जर सध्याचं वातावरण या APMC बाजार मार्केटमधलं जर बघितलं तर या ठिकाणी शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आंदोलक असतील यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता। जेव्हा शिष्टमंडळ हे APMC मार्केटमध्ये दाखल झालं तेव्हा खरं तर या शिष्टमंडळाला विरोध दर्शवण्यात आला होता। अगदी घोषणाबाजी सुद्धा मराठा आंदोलकांकडून झाली होती। मात्र आता हे शिष्टमंडळाची बैठक संपल्यानंतर शिष्टमंडळ जेव्हा जात होतं तेव्हा सुद्धा घोषणाबाजी झाली, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी येऊन आव्हान केलं सर्व मराठ्यांना आणि ते शिवाजी चौकाकडे जाण्यास सांगितलं। त्यामुळे शिवाजी चौकाकडे सर्व मराठी आंदोलक आहेत ते गेलेले आहेत, सोबत मनोज जरांगे पाटील सुद्धा गेलेले आहेत। मात्र आता काही वेळामध्येच ते त्या ठिकाणी चौकात, त्या ठिकाणी व्यासपीठावर दाखल होतील आणि सर्व मराठा आंदोलनकर्ते असेल त्या ठिकाणी किंवा कानाकोपऱ्यामधून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सर्व माध्यमांच्या माध्यमातून हे सर्व जे बघतायत त्यांच्यापर्यंत जो निर्णय आहे तो पोहोचवतील आता। जगदीश, स्वप्नील, तू या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।
तर या संदर्भातली आणखी एक ब्रेकिंग बातमी समोर येते। जरांगे पाटील शिष्टमंडळासोबतची बैठक, जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यातली बैठक संपलेली आहे। थोड्याच वेळात जरांगे पाटील वाशीमध्ये सभा घेणार आहेत आणि या सभेच्या माध्यमातून ते संबोधित करतील। जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जरांगेंची पोलिसांसोबत चर्चा आता सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विकास कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेत। विकास, शिष्टमंडळ यांच्यासोबतची चर्चा संपलेली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात जरांगेंची वाशीमध्ये सभा होणार आहे। अधिकच्या अपडेट या संदर्भात। मनोज जरांगे पाटील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून झाली ही चर्चा 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करू नये, इथेच हा विषय त्यांनी संपवावा अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे काही घेतलेले निर्णय, जे काही राज्य सरकार जे आगामी काळामध्ये निर्णय घेणार त्या संदर्भात सगळे शासन निर्णय जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात आलेले आहे। त्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काही जार समाधान झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि ते जार समाधान झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी करणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा ती आता चौक जिथे शिवाजी महाराजांचा चौक आहे वाशी, इथे मनोज जरांगे पाटील सभा घेतात। या सभेतून आगामी काळामध्ये मराठा आरक्षणाबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि या संदर्भामध्ये ते जाहीर सभेतून सांगणार आहे। त्यामुळे समाधान काही मुद्द्यांवर जरांगे पाटील यांचं झाल्याचं आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे मराठा आरक्षणावर एक पाऊल पुढे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांचं पडताना दिसून येतंय। सरकारची जी कोंडी झाली होती ती मनोज जरांगे पाटील यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावर आजच्या दिवशी एक महत्त्वाचे पाऊल पडताना दिसून येत आहे आणि मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्याऐवजी ते शिवाजी चौक इथे जाहीर सभा घेऊन आगामी काळात मराठा आरक्षणाची भूमिका काय असणार आहे हे सांगणार आहे। तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संभाषण होते, कारण मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाऊ नये कारण पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये, कारण त्यांच्या मागे अनेक लाखो समाज आहे। त्यामुळे सगळं प्रवास, ट्रेन हे सगळे मोठ्या प्रमाणात आणि मेट्रोचं काम सुरू आहे। त्यामुळे त्यांनी इथे शिवाजी चौकामध्येच थांबून संबोधित करावं अशा प्रकारची सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। या संदर्भात ते सुद्धा निर्णय घेत आहेत। दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे। अशा अनुषंगाने महत्त्वाचं पाऊल आज पडताना दिसून येत आहे। विकास, चर्चा सकारात्मक झाली आहे का? सुवर्ण मध्य काढण्यात सरकारी शिष्टमंडळाला यश आलेलं आहे का? या संदर्भात माहिती अधिकची। मनोज जरांगे पाटील यांनी काही मुद्द्यांवर हात घालण्याचा प्रयत्न केला आहे। त्या काही मुद्दे राज्य सरकारकडून सांगण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी जे शासनाने जे काही JR काढले होते त्या संदर्भात त्यांचं समाधान झाल्याचं काही मुद्द्यांवर सांगण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मुद्द्यांवर सहमती असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने काही जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांना सुद्धा दाखवण्यात आलेले आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील काही समाधानकारक सध्या स्थितीमध्ये आहेत। पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शासनाचे अधिकारी या संदर्भामध्ये चर्चा करतायत। त्या सभेनंतर पुन्हा एकदा त्यांच्या चर्चा होणार आहे। त्यामुळे आजचा महत्त्वाचा बोर्ड काही मुद्द्यांवर शासन निर्णय हे त्यांच्याशी आपल्याला दुपारपर्यंत एक महत्त्वाचे शासन निर्णय दुपारी शासनाकडून जाहीर करणार आहेत। धन्यवाद विकास दिलेल्या या माहितीबद्दल। आपल्यासोबत चेतन ननावरे सुद्धा जोडलेले आहेत। चेतन, सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यातील बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर येते, सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाली आहे। आता थोड्याच वेळात जरांगे पाटील सभा घेणार आहेत, पत्रकार परिषद त्यांनी कॅन्सल केली आहे, सभा होणार आहे, काय अधिकचे अपडेट? या ठिकाणी सभा पार पडणार आहे त्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आलेली आहे। इथे जे संयोजक आहेत त्यांच्याकडून माहिती देण्यात येत आंदोलकांना की आता 10 मिनिटांमध्ये अवघ्या पुढच्या मनोज जरांगे पाटील आहेत ते व्यासपीठावर दाखल होतील। त्यांच्या सोबत सरकारचं शिष्टमंडळ आहे आणि काही चर्चा आहे ती या खुल्या व्यासपीठावरून करण्याची ही एकंदरीत तयारी आहे ती दाखवण्यात आलेली आहे आणि जो काही निर्णय होणार आहे शिष्टमंडळामध्ये आणि एकंदरीत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये आणि मनोज जरांगे पाटीलच्या शिष्टमंडळामध्ये तो या खुल्या व्यासपीठावर जाहीर केला जाईल आणि त्या संदर्भातील मत आहे ते इथे उपस्थित मराठा बांधवांकडून घेतलं जाईल आणि आंदोलकांनी जर होकार दिला तरच सकारात्मक चर्चा झाली अशी घोषणा केली जाईल, अन्यथा इथून मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने जाणार की नाही या संदर्भातील निर्णय घेतला जाईल। त्यामुळे एक उत्सुकता आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे। लाखो लोक या ठिकाणी आता जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची वाट बघत आहेत। जे संयोजक आहेत त्यांच्याकडून पूर्णपणे वारंवार आवाहन केलं जात आहे की कुणी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागीच रोखण्यात यावं। या उलट आता जी खुली चर्चा होईल त्यामध्ये तुमचंही मत या ठिकाणी नोंदवण्याची मुभा देण्यात आलेली आहे।
त्यामुळे आता जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन नेमकी कुठली गोष्ट करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण ज्या प्रकारची प्रमुख मागणी होती की मराठा आरक्षण कुणबी याच्यामधून देताना कुठेतरी सगळे सोयरे या शब्दाचा वापर करावा, त्या संदर्भातील GR या ठिकाणी शासनाचं शिष्टमंडळ घेऊन आला आहे का याची उत्सुकता सगळ्या मराठा बांधवांना आहे. आणि एकंदरीत आणखी कुठलं नवीन आश्वासन या संदर्भात मिळतंय का, एक ट्रेनलाईन येते का, एक टाइमलाईन येते का, कारण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती या ठिकाणी संयोजकांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आता जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडतायत, सरकारचं शिष्टमंडळ नेमकं कुठलं आश्वासन या ठिकाणी देत आहेत याकडे लाखो मराठा बांधवांचं लक्ष आहे. अन्यथा मराठा बांधव आहेत ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी रवाना होणार आहे. जगदीश आणि म्हणून चेतन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात बैठक संपलेली आहे आणि या बैठकीनंतर आता जरांगे पाटील वाशीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेतून त्यांची भूमिका मांडणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.